नमस्कार मित्रांनो, नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे। कस्टमरने फोन केला, गाडीच्या डिस्प्लेवरती एअरबॅगची लाईट येते। मग काय आपली गाडी काढली आणि सेल्फ मारला आणि गाडी लगेच लोकेशनवरती निघालो। या आमच्या मागे बसलेल्या पठ्ठ्याने लगेच मोबाईलवरून शूटिंग चालू केला। कोपरीला जाण्याचा डिस्टन्स 2 ते 3 किलोमीटर आहे। पण कस्टमरने गाडीचा बोनट ओपन करून ठेवलेला, जेणेकरून हीच गाडी आहे। आणि आपल्याकडे लॉन्चचा स्कॅनर आहे, त्याच्याने स्कॅनिंग करून बघितलं की गाडीमध्ये काय प्रॉब्लेम आहे। तरी 3 फॉल्ट आले, ते पण हिस्ट्रीमध्ये, असं करंटमध्ये नाही। मग पहिले इरेज करून बघितलं की ते जात आहेत की नाही, नंतर मग परत रिस्कॅनिंग केलं तर त्याच्यामध्ये पूर्ण नो फॉल्ट कोड लिहून येते। आणि नंतर मग आपण गाडी चालू करून तुम्हाला दाखवू की गाडीमध्ये नक्की तो प्रॉब्लेम गेलाय की नाही। परत आता कोपरीला आलोय, एक गाडी चेक करायला बलेनो कस्टमरचा वेटिंग करतोय। बलेनो गाडी आहे, या गाडीमध्ये एबीएसचा प्रॉब्लेम आहे। एबीएसची लाईट येते, हँडब्रेकची लाईट येते। मग आपण स्कॅनिंग करून बघू की कशामध्ये प्रॉब्लेम आहे। ईसीएमध्ये एक फॉल्ट कोड दाखवतोय, थोडं बलेनोमध्ये टाइम लागतो। 2 फॉल्ट कोड दाखवले, लॉस्ट कम्युनिकेशन आणि एक व्हेकल स्पीड सेन्सर। मग पूर्ण वायरिंग बिरिंग चेक केलं, त्याच्यानंतर मग आता एबीएस मॉड्यूलमध्ये जास्त करून इश्यू येतो, कारण की हा तिन्हीला सप्लाय करतो आणि हा चेंज करावा लागेल गाडीचा। 10:10 कस्टमरने फोन केला की माझी गाडी बंद आहे ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये, आणि ते सर आहेत, डॉक्टर आहेत। त्यांची गाडी चेक करायला चाललो आणि गाडी जम्पिंग करून म्हणजे जम्पस्टार्ट करून चालून देऊ करून पोचतात ते सर बोलले की खाली जायचं, आणि त्यांची बॅटरी पूर्ण डेड झालेली। बॅटरीला 3 वर्ष झाले आणि जम्पस्टार्ट करून दिले, त्यांची गाडी चालू झाली, पण बॅटरीमध्ये इश्यू आहे।